नमस्कार, रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण सांडगे बनवणार आहोत। तर छान असे सांडगे आपण बघू शकता कसे खणखण आवाज येतो। छान असे वाळवून घेतलेले आहेत। 1 वर्ष तरी छान असे टिकतात, ना त्याला जाळी लागत ना ती खराब होत। तर ती सांडगे कसे बनवायचे आणि जास्त मोठे पण नाही बनवायचे आणि जास्त छोटे पण नाही, मीडियम आकाराचे सांडगे करायचे। कारण सांडगे सुकल्यानंतर आहे ना त्यांचा आकार छोटा होऊन जातो आणि जास्त जरी मोठे केले तर ती सुद्धा चांगले लागत नाहीत। तर मीडियम आकाराचे सांडगे बनवायचे, खूप छान लागतात आणि असेच वर्षभर टिकतात। न जाळी लागत ना किडा लागत। त्याला छान वाळवून घ्यायचे 2-4 दिवस उन्हामध्ये आणि नंतर त्याला पॅक करून ठेवायचं हवाबंद डब्यामध्ये। तर सांडगे कसे करायचे मिक्स डाळीचे, तर त्याच्यासाठी आपण 3 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत। त्यात आहे मटकीची डाळ अर्धा किलो, पाव किलो चण्याची डाळ आणि पाव किलो मुगाची डाळ आहे। छान रात्रभर भिजत घातली होती आणि छान भिजलेली आहे। आता त्याचं पाणी काढून घेऊ आपण। त्याचं पाणी काढून एका चाळणीत ठेवायचं, म्हणजे काय असेल पाणी ते सर्व निघून जाईल। तर पाणी काढून घेऊ आणि तोपर्यंत आपण मसाला रेडी करूया सांडग्यामध्ये टाकण्यासाठी। तर त्याच्यासाठी घेतले लसूण घेतलं 1 वाटी, हिंग घेतले, जिरे घेतलेले, लाल तिखट आहे, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर। तर सर्वप्रथम आपण लसूण आणि जिरे बारीक करून घेऊ मिक्सरमधून। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण टाकून घेऊया। तर लसूण कमीत कमी 1 वाटी आहे। तर 1 वाटी लसूण आहे आणि त्याच्यासमोर आपण 2 चमचे जिरे घेतलेले आहेत। ती दोन्ही टाकून छान अशी पेस्ट करून घ्यायची। मीठ आत्ता नाही नंतर टाकणार। छान अशी पेस्ट रेडी करून झाली। आता त्या मिक्सरच्याच भांड्यात आपण डाळी बारीक करून घेऊया। तर छान अशी डाळ बारीक झालेली आहे आणि जास्त पण बारीक नाही करायची, त्याची पेस्ट नाही करायची आपल्याला। थोडीशी आबडधोबड असली तरी चालते। फक्त डाळ मिक्सरमध्ये घेतल्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं, थोडं म्हणजे 1 ते 2 चमचे। सर्व डाळ वाटून रेडी झालेली आहे। तर सर्व डाळ आता वाटून रेडी झाली। आता आपण त्याच्यात मसाले टाकून घेऊ। तर सर्व मसाले टाकताना व्हिडिओ कट झाला होता, त्याच्यात आपण जी लसणाची पेस्ट करून टाकली होती, जिरे टाकून केली होती ती टाकली, लाल तिखट टाकले, हिंग टाकले आणि चवीनुसार मीठ आणि जी कोथिंबीर आपण कट करून ठेवली होती ती टाकून घेतली। आता छान व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। तर 2 ते 3 मिनटं आपण त्याला असंच ठेवणार आहे। थोडीशी लसणाची पेस्ट बाजूला ठेवलेली आहे। आता छान मिक्स झाले। तुम्ही म्हणाल एवढं पातळ? हो, एवढंच पातळ पाहिजे, कारण सांडगं टाकताना असे छान व्यवस्थित पडले पाहिजेत का नाही। 10 वेळा असं पाण्यात हात घाला आणि मग ते टाका, त्याची काही गरज पडत नाही जर असे बनवले तर। आता सांडगे मोडून घेऊ आपण आणि जास्त बारीकसुद्धा टाकायचे नाहीत आणि जास्त मोठे पण नाहीत। जास्त बारीक टाकले तुम्ही तर ती वाळल्यावर एकदम बारीक होतात आणि जास्त मोठे टाकले तर ती चांगले नाही वाटत। म्हणून मीडियम आकाराचेच आपण सांडगे करायचे आहेत। तर मी उन्हात नाही करणार आहे, तर अशा डिशामध्ये करायचे आणि नंतर उन्हात नेऊन ठेवायचे। तर सर्व डिशामध्ये आपल्याकडे ही टोपाचं झाकण आहे, ताटं असतील, काय असेल त्याच्यावर सांडगं करून घ्यायचे आणि नंतर मग उन्हात नेऊन ठेवायचे। तर सर्व सांडगे असेच करून घ्यायचे। बघू शकता जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठे पण नाहीत, मीडियम आकाराचे सांडगे आहेत। आणि आपण पाण्यात हातसुद्धा घालत नाही आहे, कारण आपण ही भिजलेल्या डाळीचं करतो आहे आणि जेव्हा आपण डाळ दळून आणतो का नाही, त्या डाळीचं केलं का नाही तर त्याला पाण्यात हात घालावा लागतो आणि अशा डाळीचं केलं तर ह्याला पाण्यात हात घालायची काही गरज नाही। असेच सांडगे छान मोठे जसे पाहिजेत त्या आकाराचे पडतात। आणि सांडग्याला कुठं कुठं वडी म्हणतात, कुठं वडा म्हणतात, काय काय म्हणतात, भरपूर नावं आहेत त्याची। तर आपण पूर्ण सांडगे करून घेतलेले आहेत, बघू शकता पूर्ण डिश भरलेली आहे।
तर अशा डिशमध्येच काढून आपण सर्व ठेवत जाणार आहे. तर 3 झाकणं घेतलेली आहेत, बाकीचे राहिले ताटं घेतलेत. तर असे कुल टोटल 10 ताटं झालेली आहेत सांडगे. आणि ती तुम्हाला माहिती आहे वाळल्यावर 1-2 ताटंच होणार आहेत. आता लांब लांब त्यांना पंख्याखाली ठेवून घेऊ. जर तुमच्या तिकडे ऊन असेल तर उन्हात नेऊन ठेवा. पण सध्या एक दिवस मी पंख्यातच ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी त्याला ऊन दाखवणार आहे. तर 2 ते 3 दिवस ऊन दाखवायचे. छान ऊन दाखवल्यानंतर आपले सांडगे असे छान वाळून रेडी झालेले आहेत. कशी वाटली रेसिपी सांगायला विसरू नका. धन्यवाद.